नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 7व्या वेतन आयोगाचा कालावधी पूर्ण झाला असून आता 8वा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच महागाई भत्ता DA आणि महागाई दिलासा DR या संदर्भात आहे. 6 महिन्यांनी होणाऱ्या नियामक पुनरावलोकनाची वेळ आल्यानं येत्या काळामध्ये वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. जुलै 2025 मध्ये महागाई भत्ता आणि महागाई दिलासा हा 3% वाढल्यानंतर हे प्रमाण 58% झालं होतं. त्याआधी जानेवारी 2025 मध्ये 2% वाढ देण्यात आली होती. कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2025 मध्ये CPI निर्देशांक हा 0.5% वाढून 148.2 वरती पोहोचला होता. या गणनेनुसार महागाई भत्ता सुमारे 59.93% इतका ठरतो. परंपरेनुसार सरकार हा आकडा गोल करून 60% मानण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निर्णय हा डिसेंबर 2025च्या आकडेवारीनंतरच घेतला जाईल. महागाई भत्त्यामध्ये होणारी ही वाढ 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवरती परिणाम करू शकते. आयोगाला नोव्हेंबर 2025 पासून अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या काळामध्ये जानेवारी 2026, जुलै 2026, जानेवारी 2027 आणि जुलै 2027 या टप्प्यांमध्ये महागाई भत्ता आणि महागाई दिलासा वाढण्याची शक्यता आहे. जर या 4 टप्प्यांमध्ये एकूण वाढ 8% ऐवजी 10% गेली तर फिटमेंट फॅक्टर अधिक ठरवला जाऊ शकतो. याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर, पेन्शनवर आणि थकीत फरकावर होऊ शकतो. महागाई भत्त्यातील प्रत्येक टक्केवारीमध्ये वाढ ही थेट मासिक वेतन आणि पेन्शनमध्ये भर घालते. त्यामुळे जानेवारी 2026 मध्ये 60% महागाई भत्ता लागू झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नामध्ये स्पष्टपणे वाढ दिसून येईल. त्याचप्रमाणे पेन्शनधारकांनाही महागाई दिलासातनं अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्याची अंतिम टक्केवारी, 8व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर आणि त्यातून ठरणारी नवीन वेतन रचना या सर्व बाबींचा निर्णय येत्या महिन्यामध्ये होणार आहे. यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं लक्ष आगामी अधिकृत घोषणांकडे लागलेलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 8वा वेतन आयोग आता लागू झालेला आहे. तर मग आता जानेवारीमध्ये महागाई भत्ता थेट 60% होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.